महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले। पुढील 2 दिवस वाहतुकीमध्ये हे बदल असणार आहेत। 7 डिसेंबर पर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। सिद्धिविनायक मंदिर जंक्शन पासून हिंदुजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले। तर रानडे रोड, जांभेकर महाराज रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद असणार। कोणत्या मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत आपण पाहूया। सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटल हा रस्ता बंद असणार आहे। रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद असेल। ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड सुद्धा वाहतुकीसाठी बंद असेल। केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हे दोन्ही रस्ते बंद असतील। एमबी राऊत मार्ग, टीएच कटारिया मार्ग हे सुद्धा वाहतुकीसाठी बंद असतील। एलजे रोडवरील शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन हा परिसर सुद्धा वाहतुकीसाठी बंद असेल। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। धनंजय, आज लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी हे चैत्यभूमी परिसरात पोहोचत असतात। आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल हे साधारण किती वाजता येणं अपेक्षित आहे? निमित्त या ठिकाणी तयारी सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आता थोड्याच वेळाने जे आहे इथे राज्यपाल असतील, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर इतरही जे नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतील। आणि आपण जर पाहिलं तर आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून मोठ्या संख्येने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जे आहेत ते दादरच्या चैत्यभूमी येथे येत असतात आणि त्याच निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो। आणि एक व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा करण्यात आलेली आहे। सुरक्षा चौकी असतील, त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा असेल, इतर सार्वजनिक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा पालिकेकडून या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे आपण जर पाहिलं तर हे जे मोठ्या संख्येने अनुयायी येतात त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे निवासाची व्यवस्था केलेली असते। त्याचबरोबर इतरही व्यवस्था खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था पिण्याच्या ती सुद्धा याच शिवाजी पार्कच्या परिसरात करण्यात आलेली असते। आणि आपण जर पाहिलं तर आता थोड्या वेळाने इथे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येतील आणि त्यानंतर ते आतमध्ये चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर इथे मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील आणि मंचावरून ते अनुयायांशी संवाद सुद्धा साधतील। आजच्या दिवशी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलं त्या सगळ्या संदर्भात या ठिकाणी वक्तव्य जे आहेत किंवा 2 शब्द जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून, राज्यपालांकडून इथे बोलले जाईल। त्यांना अभिवादन जे आहे ते सगळ्यांसमोर पुन्हा एकदा केलेलं आहे। आणि आपण पाहिलं तर हा जो दीपस्तंभ आहे तो सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, कारण की इथे सुद्धा मोठ्या संख्येने या दीपस्तंभाच्या इथे नतमस्तक हे अनुयायी होतात। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। दुसरीकडे एक विक्रांत महत्वाची गोष्ट म्हणजे गेले 3 दिवस जे आहे 7 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर जी समुद्राला भरती ही सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे पालिकेने अलर्ट ठेवलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर तिथे जे काही समुद्रस्थळी जाणारे जे काही प्रवेशद्वार आहेत ते सुद्धा बंद करण्यात आले। म्हणजे अनुयायांसाठी ही विशेष काळजी घेण्यात आली। त्यांना आवाहन करण्यात आले की कोणीही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये। भरतीची वेळ जी आहे ती सुद्धा पालिकेकडून जाहीर करण्यात आली। त्यामुळे तशा प्रकारची खात्री सुद्धा या संपूर्ण दादरच्या चौपाटी परिसरात किंवा चैत्यभूमीच्या परिसरात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ह्या बाजूला आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने हा पोलिसांचा बंदोबस्त आणि आता जे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासोबत येतील आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। महत्वाचं म्हणजे 69वा हा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने समता दलाचे जे सैनिक आहेत ते सुद्धा या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि
आपण जर पाहिलं तर हे सगळं नियोजन जे आहे ते पालिका प्रशासन, समता दलाचे सैनिक असतील, त्याचबरोबर मुंबई पोलीस यांच्या मार्फत या संपूर्ण परिसरावर करडी नजर असते. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल हे यावेळेस अभिवादन करतात. त्याच्यानंतर हेलिकॉप्टरच्या मार्फत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं आणि वरून पुष्पवृष्टी जी आहे ती सुद्धा केली जाते. त्यामुळे हे सगळं आज दिवसभर अनेक नेते मंडळी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या चैत्यभूमी इथे नतमस्तक होताना, अभिवादन करताना आपल्याला पाहायला धनंजय, या मिळतं. सगळ्या संदर्भातले अपडेट्स दिवसभर तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.